ओघात ते लोप पावले, पण तू माझा सखा व भक्त आहेस म्हणून मी तुला पुन्हा सांगतो. भगवान, तुम्ही आता सांगितल्या त्या तर पुराण काळातील व्यक्ती होत आणि आपण दोघे अलीकडले. मग हे तत्वज्ञान तुम्ही त्यांना सांगितलेत हे कसे बरे? अर्जुनाने लगेचच त्यांना प्रश्न केला. अर्जुनाचा हा प्रश्न त्याने त्याच्या समोर असलेल्या भगवंताच्या स्थूल देहाला बघून केला होता. भगवंत मात्र या ठिकाणी आत्मतत्वाला धरून परमात्म्याच्या भूमिकेतून उत्तर देत आहेत. भगवंत म्हणाले, अरे अर्जुना, तुझे आणि माझे आजवर अनेक जन्म झाले. तुला ते आठवत नाही, पण मला आठवतात. परमात्म्याच्या भूमिकेत शिरून भगवंत आता जे सांगतील त्यातून आपल्याला परमात्मा म्हणजे काय ते कळेल. परमात्मा अज, अजन्मा, अव्ययात्मा, भूतांचा ईश्वर आहे. आज अज म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही असा, जो कधी नव्हता असे नाहीच, तो होताच होता. अव्ययात्मा म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, जो अविनाशी आहे असा. तो सर्व विश्वांचा नियंता आहे. तो सर्व व्यापक असून स्वतःच्या इच्छेने संकुचित होतो, एक आकार धारण करतो आणि पृथ्वीवर खाली उतरतो, अवतार घेतो. आपल्या सुप्त ज्ञान शक्तीद्वारा म्हणजेच मायेच्या द्वारा प्रकृतीचा स्वीकार करतो. यालाच अवतार घेणं असं म्हणतात. या ठिकाणी एखाद्याचा निसर्ग नियमानुसार जन्म होणे आणि परमात्म्याने स्वेच्छेने जन्म घेणे यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. परमात्मा त्याला हवा तिथे अवतार किंवा अवतरू शकतो. परमात्म्याचा जन्म हे त्याचे दिव्य कर्म आहे. भगवंत जन्म घेऊन समाजाला योग्य दिशा दाखवतात. एक नवे तत्वज्ञान, बदललेल्या परिस्थितीला पुन्हा दृढ बांधणारी आचार पद्धती, सामाजिक बांधिलकीचे नियम सांगतात. मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे, तिथपर्यंत कसे पोहोचायचे हे सर्व प्रश्न सोडवतात. समाजात पुन्हा एक नवीन जाग येते, पण काळाचा महिमा असा आहे की पुन्हा हळूहळू सर्व विस्मरणात जाते. पुन्हा ग्लानी येते. म्हणूनच भगवंतांनी म्हटलेलं आहे, संभवामी युगे युगे हा भगवंताचा युगधर्म. परमात्माचे हे अवतरण, हे दिव्य जन्मकर्म सर्वसामान्यांना उमजत नाही. जे ज्ञानी हे तेजस्वी जन्मकर्म जाणतात ते आत्मज्ञानी भक्त होतात. असे आत्मज्ञानी स्थितप्रज्ञ लोक भगवंताच्या रूपाशी एकरूप होऊ शकतात, भगवंताला जाऊन मिळतात, परमयुक्त होतात. ज्ञानदेव अशा लोकांचे वर्णन फारच चपखल शब्दात करतात. माझे अजन्मे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे आविष्कार जो जाणे तो परम मुक्त. परमात्म्याचे दिव्य जन्म कर्म म्हणूनच जाणून घेतले पाहिजे. परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व. परमात्म्यास काही मिळवायचे नाही तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोग. परमात्म्याचे असे रूप जाणणारे, ज्यांची आसक्ती, भय, क्रोध नाहीसे झाले आहेत, असे परमात्म्याची अनन्य भक्ती करणारे भक्त भगवंताच्या मार्गांचे अनुसरण करतात आणि प्रत्यक्ष भगवंतही अशा भक्तांना स्वतः भजतात. यानंतर गीता आपल्याला परमात्म्याची कार्यपद्धती सांगते. या कार्यपद्धतीत भगवंतांनी चातुर्वर्ण निर्माण केले. चातुर्वर्ण पद्धतीने समाजातील लोकांचे त्यांच्यातील कार्यचातुर्य व त्रिगुणातील कुठल्या गुणांचे प्राबल्य त्यांच्यात आहे या विचारांचा वापर करून 4 विभाग केले. परमात्म्याची अशी कार्यपद्धती आहे, त्यात विचार, सुनिश्चित संकल्पना, सर्वांना कामाला लावण्याची वृत्ती, योजना आहे. कुणालाही उच्च नीच मानण्याची इच्छा नाही. एकची चहुवर्णी फांकले असे हे एकात्म पुरुष मूर्तीचे भान होणे म्हणजेच परमात्म्याच्या कार्यपद्धतीचे व प्रत्यक्ष परमात्म्याचे ज्ञान होणे होय. जय जय रघुवीर समर्थ.